आपल्या पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडेजी, आपल्या मुंबई शहराचे अध्यक्ष आशिष शेलारजी, आपल्या विधान परिषदेचे गटनेते श्री प्रवीण दरेकरजी, या बैठकीला आवर्जून आपल्या पक्षासोबत ज्यांनी आपल्या भारतीय जनता पार्टी युतीमध्ये ज्यांनी निवडणूक लढवली असे जनसुराज्याचे माननीय विनय कोरेजी, युवा स्वाभिमानचे रवी राणाजी आणि उपस्थित आपले सर्व, कारण आता सर्वांचे नाव मी उल्लेख करू शकणार नाही, सर्वांनी क्षमा करावी, आमच्या कोर कमिटीचे सर्व सदस्य, उपस्थित सर्व बंधू भगिनी. मी आधीच सांगितलं की हा ऐतिहासिक दिवस आहे आणि हा ऐतिहासिक दिवस एक माफ करा, मी आपले नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा उल्लेख करायचा राहून गेला, ते उपस्थित आहेत. खाली असल्यामुळे वर नाव घेतलं. खरं तर आपल्या सर्वांकरता आज आनंदाचा दिवस आहे. त्या जो ऐतिहासिक विजय आपल्याला मिळाला आहे, आपल्या लाखो कार्यकर्त्यांनी, आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, आपण सर्वांनी, भारतीय जनता पक्षाचे आपल्या सर्व उमेदवार आपण होतो, आता आपण आमदार आहोत, पण आपण सर्वांनी या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय आपले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण हा महाविजय, ऐतिहासिक महाविजय व्हावा याकरता सर्वांनी खूप प्रचंड ताकद लावली, खूप प्रचंड मेहनत केली. माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये आपण या ठिकाणी डबल इंजिन सरकार या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो. महाराष्ट्र हा देशातलं सर्वोत्तम राज्य होऊ शकतं आणि हे जनतेला, मतदारांना पोहोचवण्याकरता आपण सर्वांनी काम केलं आणि जनतेने आपल्याला भरभरून यश दिलं. जनतेने प्रचंड मोठा विश्वास आपल्यावर टाकला. आपले महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय अजित पवारजी आणि आपल्या महायुतीच्या सर्वच नेत्यांनी या ठिकाणी आपल्या महायुतीसोबत ही निवडणूक लढली. खरं तर यावेळी जास्त भाषणाचा स्कोप नाही आहे, पण या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचा आपण आभार मानलं पाहिजे की जनतेने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवर विश्वास त्या ठिकाणी टाकला. आणि आपल्याकरता आनंदाची गोष्ट आहे की आपण 149 सीट भारतीय जनता पार्टी म्हणून लढवल्या. आपल्याला आतापर्यंतच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासात आणि इतिहासातलं सर्वात मोठं यश म्हणजे 132 सीट आपल्यासाठी निवडून आल्या. जर आपण आतापर्यंत इतिहासातला आपला सर्वात मोठा विजय आहे. शिवसेनेच्या आपल्या 57 सीट निवडून आल्या, राष्ट्रवादीच्या 41 आल्या आणि आपल्याला 7 अपक्ष आमदारांनी शिवसेनेला आणि आपल्याला असं म्हणून पाठिंबा मिळाला. आपला आता विधानमंडळाचा विधिमंडळ गट जर विचार केला तर 237 जवळपास आमदाराचा गट या ठिकाणी असणार आहे आणि भाजपाचा जर विधिमंडळ गट विचार केला भाजपाचा तर 132 आणि 5 अपक्ष असे 137 आमदाराचा गट आपला असणार आहे. खरं तर ही मोठी उपलब्धी आपल्याकरता आहे. या ठिकाणी मी एवढंच सांगेल की मोठं यश आहे, जनतेचा विश्वास आहे. माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावर आपण ही निवडणूक लढवली असल्यामुळं खरं तर 14 ते 19 या काळामध्ये माननीय देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला समोर नेलं, या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री, लोकनेते म्हणून त्यांनी काम केलं आणि मधल्या काळातही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाच्या सरकारमध्ये, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातल्या सरकारने जे जे निर्णय घेतले त्या निर्णयाला माननीय देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेपर्यंत
नेण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून हे यश फार मोठं यश आहे. आपल्याला या बैठकीत नंतर आपल्या ज्या बैठकी होतील त्यानंतर आपण आपला या जनादेशाचा पुढं कसं जाईल, या जनादेशानंतर आपल्याकडे ज्या अपेक्षा आहेत त्या कशा पूर्ण आपण करू यावर सविस्तर बोलू. पण मी या ठिकाणी एवढंच सांगेल, आज आपल्याकरता आणि या महाराष्ट्राकरता पुढचे 5 वर्ष ऐतिहासिक असणार आहे. महाराष्ट्राला देशातलं क्रमांक 1 राज्य करण्याकरता हा जनादेश आहे. या जनादेशामुळं आज संपूर्ण देशाचं आणि महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे लागलं आहे. मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं अभिनंदन करतो. भारतीय जनता पार्टीच्या 35 लाख कार्यकर्त्यांची मेहनत केली त्यांचे अभिनंदन करतो. माननीय एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि महायुतीच्या सर्व नेत्याचे अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपल्या विधिमंडळ गटनेत्याची निवड होणार आहे. मी माननीय आजच्या या गटनेत्याच्या विधिमंडळ गटनेत्याच्या आपल्या निवडीकरता आलेले माननीय गुजरातचे पूर्व मुख्यमंत्री विजयजी रुपानी यांना विनंती करतो की त्यांनी गटनेत्याची प्रक्रिया